उर्मिशी बोललोय मी, तिचा फोन आला होता, येतीलच त्या. काय झालं या घराला कळत नाहीये. तो दवाखाना एक मागे लागलाय अगदी. आधी माझं झालं, मग आधी तिचं, आणि आता कुमुद. तरी आधी तिचं झाल्यावर मी सांगितलं होतं पोरींना आता शिळं खाऊ नका, आपल्याला त्रास होतो म्हणून. पण कुमुदनी काही ऐकलं नाही माझं बहुतेक. नातवंड मांडीवर खेळवायचे स्वप्न बघत होते. कसं काय महाराजांच्या सेवेत आपल्याकडनंच काहीतरी कसूर राहिली असं वाटतंय आता. नक्कीच माई, अगं असं काही नसतं. आता जिजीचं पोट बिघडलं, त्यात महाराजांचा काय दोष? ती आपली चूक. मी पण तेच म्हणतो ना, जे सगळं करतो ते आपणच करतो, आणि यापुढे आपण सगळं चांगलं करणार आहोत यावर विश्वास ठेव. आलोच. दादा, सुनील चाहिए. नमस्कार. हो, मी बरा आहे. तुम्ही कशा आहात? बर बर. हो, माई असतीलच इथे कुठेतरी. बर. फार फार आभारी आहे मी तुमचा. नाही, तुमच्याकडनं होकार आहे हे कळल्यावरच मला खूप बरं वाटलं. नाही, पण मी काय म्हणतो, म्हणजे ज्यांना संसार करायचा आहे त्यांचा विचार लक्षात घेणं जास्त महत्वाचं आहे ना. बरं, तुमचं बोलणं झालंय सुनीलशी? वा, फारच छान. हा, नाही, एक काम करा, मला जरा 1 दिवसाचा अवधी द्या. मी नंदिनीशी बोलतो आणि तुम्हाला लगेच उद्याच्या उद्या कळवतो. हो 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 हो, असेल तर हो, नाही असेल तर नाही. आणि समजा हा योग नसेलच तर सुनीलसाठी चांगली मुलगी बघण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करीन. म्हणजे तशी वेळ येऊ नयेच. पण काय आहे, मुलांची इच्छा नसताना आपल्याला वाटतंय म्हणून त्यांना ते करायला लावणं यांनी काहीही साध्य होत नाही, हे पटलंय मला आता. हो, उद्याच्या उद्याच कळवतो मी तुम्हाला. हरिओम. हरिओम. चला, नंदिनी पसंत आहे त्यांना. हो, ते जाणवलं. नंदिनीच्या मनात काय आहे त्याची आपल्याला कल्पना नाहीये. दादा, बोलून आणू का तिला? नाही, आत्ताच नको. वेगळी कोडी आधीच सोडवावी लागणार आहेत मला. सांगतो तुम्हाला मी. येतो. माहितीये ना, मला बाहेरचं असं पुढेच नाहीये, म्हणून काही झालं की आपलं उठसूट जा बाहेर मी. ते ना रागाच्या भरात बोलले असते तुम्हाला. मग रागाच्या भरात मलाच का? इतर कोणाला कधीही ते रागाच्या भरात काही बोलले नाहीयेत ते. कारण आपण फक्त आपल्या हक्काच्या माणसावर चिडतो ना. काही हक्काचं भिक्काचं नाही. पाय तडावडी सुद्धा किंमत नाहीये मला. तुम्हाला नोकरी करायची ना, तुम्ही नोकरी करा. मी आहे ना घरचं सगळं सांभाळायला. आणि तुम्ही कॉलेजमधनं आलात ना की तुम्हाला गरम गरम पोळ्या करून वाढेल मी. म्हणालीस ना, हेही खूप आहे. एक बाई म्हणून जर का मी तुमच्या पाठीशी नाही उभी राहिले तर वर जाऊन मी अंबाबाईला काय उत्तर देऊ वंच? तुम्ही कुठेही जायचं नाही आता. काय हो, तुम्हीच म्हणालात ना की रामदादा जिजींच्या नवऱ्यासारखे नाहीयेत म्हणून. नाहीच आहेत मुळे. मग हे तुम्हाला त्यांच्यातलं काहीतरी चांगलं दिसलं की नाही? हो. मग आता सांगा बरं, तुम्हाला त्यांच्यामध्ये आणखीन काय काय चांगलं वाटतं? ते ना खूप शांत आहेत. आणि खूप समजूतदार आहेत. आणि ते ना खूप साधे आहेत, भोळे आहेत. आहे त्यातच समाधान मानायची वृत्ती आहे ग त्यांची. घराला धरून असतात. पैशापेक्षा ना माणूस महत्वाचा आहे त्यांना. खूप चांगला आहे ग माझा नवरा. काय काकूबाई, कसला विचार करताय? काकूबाई? मग आता काकू होणार ना तू. अच्छा, तसं. मग तुला काय वाटलं? मला वाटलं तू मला अवतारावरून बोलतोयस. नाही नाही,
बरं तू कसला विचार करत होतीस इतका? कसं असतं बघ ना वासू, जे हवं असतं ते मिळालं की किती आनंद होतो नाही माणसाला. खरंय. तुला सांगते, कुमुदवाईंनी एवढ्या खुश होत्या माहितीये, अंदाज आहे मला. आणि त्यांच्या तर ध्यानीमनी नव्हतं रे वासू. हा आई होण्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो नाही. तू असा काही विचार करत नाहीयेस ना? वेडा आहेस का रे? अरे अजून मला शिकायचंय, काम करायचंय. अगदीच जर आपल्याला वाटलंच तर अडॉप्ट करूया आपण मूल. उर्मी, याला म्हणतात मनानं जोडलं जाणं. खूपच आनंदाची बातमी आहे. तर काय, सगळ्या गावात पेढे वाटायला सांगितलेत पुनर्वसूला. वा तुम्हाला नातवंड खेळवायची होती ना. हो बाई, माझा जीव आहे आपला माझ्या लेकरा बाळात. अहो अगं अगं, राहू दे राहू दे. आता असं सारखं सारखं वाकायचं नाही पटापट. अहो माई, तुम्हीच तर सांगत होतात ना की हे जेव्हा तुमच्या पोटात होते तेव्हा तुम्ही विहिरीतनं पाणी उपसायचात 9व्या महिन्यात सुद्धा. अगं आमच्या वेळची गोष्ट वेगळी होती. तुम्हा मुलींचं सगळं नाजूक असतं बाई प्रकरण. पण माई, मला सुद्धा 9व्या महिन्यापर्यंत काम करायचं. आणि तसंही डॉक्टरबाईंनी सांगितलं ना की योग्य आहार आणि व्यायाम हवाच. हो बाई, व्यायाम असला की पुढचं सगळं सोपं जातं, हे खरंय. मग काय, आज माई साहेबांच्या राज्यात काहीतरी गोडधोड असणार. तर शेवयाची खीर केली आहे आज, कुमुदच्या आवडीची, बदाम बिदाम घालून. अहो माई, कशाला उगाच? अगं म्हणजे काय, पंत सचिवांकडे नवा पाहुणा येणार आहे. किंवा पाहुणी. मला बाई काही झाले. मला वाटतं उर्मीसारखी मुलगी जन्माला यावी तुमच्या पोटी. विचारी, तरीही नम्र, समजून घेणारी. माहेरचा वसा जपला तरी सासर जोडून ठेवणारी. मलाही असंच वाटतं उर्मीकडे बघून. पण कुमुद, तुला काय हवंय, मुलगा की मुलगी? म्हणजे माई, माझं तसं काहीच नाहीये. तुम्हाला सगळ्यांना जे हवंय तेच होऊ दे. आणि रामचंद्र, तुला रे? माई, मला ना मुलगीच हवी आहे. चला, आता आजोबांना आणि वडिलांना मुलगीच हवी म्हटल्यावर या घरात मुलगीच होऊ दे रे बाबा. पहिली देवा, पहिली बेटी धनाची पेटी असते असं म्हणतात. मला काय, अंगा खांद्यावर नातवंड खेळवायचे, मग मुलगा असो नाही तर मुलगी. अगं बाई, लाजतेस किती ग सारखी सारखी? अहो माई, काहीतरीच काय. तुझ्या लग्नात पाहिलं होतं तुला एवढं लाजताना. मी स्वयंपाकाचं बघते. माई, मी आलोच. हा, हो हो, तुम्हाला जावंच लागेल ताबडतोब. अहो, मला जरा तुमच्याशी बोलायचंय. मला त्या नंदिनीचं काहीही खरं वाटत नाही. माणसं बदलतात अरे. आणि आता सगळं चांगलं होतंय ना, तर आपण कशाला मनात कडवटपणा ठेवायचा? मी त्या सुनीलशी बोलत नाही तोपर्यंत मला काहीही खरं वाटणार नाही. अरे पण त्यांच्या घरून यांनाच दूरध्वनी आला होता म्हणे. तो फोन आला असेल याबद्दल मला शंकाच नाही, पण मला त्या नंदिनीचं काही खरं वाटत नाही.